स्वर्गीय कैलासवासी शिवाजीराव कोंडे स्मृती एकदिवसीय जलद बुद्धिबळ स्पर्धा ज्ञानप्रबोधिनी विद्यालय निगडी येथे पुणे जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या तांत्रिक सहकार्याने उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाली। या स्पर्धेत एकूण 454 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला। स्पर्धा 8, 10, 12, 15 व खुल्या गटामध्ये खेळवली गेली। उत्कृष्ट महिला खेळाडू, पुणे ग्रामीण मधील खेळाडू, वयस्कर खेळाडू, दिव्यांग खेळाडू यांना विशेष पारितोषिक प्रदान करण्यात आली। या स्पर्धेला एकूण 61,000 रुपयाची रोख पारितोषिके व 28 भव्य ट्रॉफीज व 38 आकर्षक मेडल्स देण्यात आली। या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ शिवछत्रपती पारितोषिक विजेते जयंत गोखले यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली। तर अध्यक्षस्थानी सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस सौ तृप्ती टिपरे या हजर होत्या। LBHM चे संचालक नागनाथ हळकुंडे, शोभराज कोंडे, सहसचिव ऑल मराठी चेस असोसिएशन यांची प्रमुख उपस्थिती होती। प्रास्ताविक राजेंद्र कोंडे व आभार प्रदर्शन संग्राम कोंडे यांनी केले। या स्पर्धेचा बक्षीस समारंभ वुमन इंटरनॅशनल मास्टर मृणालताई कुंटे औरंगाबादकर यांच्या हस्ते झाला। अध्यक्षस्थानी पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विजय कोलते हे होते। प्रमुख उपस्थितांमध्ये शिवभूमी विद्यालयाचे सहसचिव संग्राम कोंडे, पुणे जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव राजेंद्र कोंडे, शोभराज कोंडे आदी उपस्थित होते। राजेंद्र कोंडे सर हे देखील आता आपल्या सोबत आहेत। आपण आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की त्यांनी ह्या ज्या बुद्धिबळ स्पर्धा आयोजित केल्या होत्या नक्की त्या कशा पार पडलेल्या आहेत। काय सांगाल सर, आज ह्या ज्या तुम्ही बुद्धिबळ स्पर्धा आयोजित केल्या होत्या कशा या स्पर्धा पार पडलेल्या आहेत? पुणे जिल्हा बुद्धिबळ संघटना आणि शिवभूमी शिक्षण मंडळ यांच्या वतीनं आणि पुणे जिल्हा बुद्धिबळ सर्कल यांच्या मान्यतेनं ही जी बुद्धिबळ स्पर्धा आज ज्ञानप्रबोधिनीच्या प्रांगणामध्ये ही स्पर्धा आज पार पडली। या स्पर्धेचं एक मोठं वैशिष्ट्य म्हणजे 454 खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला। असा विक्रमी सहभाग या स्पर्धेमध्ये स्पर्धकांनी नोंदवला। हे स्पर्धक पुण्याच्या सर्व भागातून आले होते, जिल्ह्यातून आले होते आणि जिल्ह्याच्या जवळपासच्या परिसरातून हे सर्व खेळाडू शहरी आणि निमशहरी ग्रामीण या सर्व भागातून या स्पर्धकांनी ही स्पर्धा इथं खेळून स्पर्धा यशस्वी करून दाखवलेली आहे। माननीय संग्रामदादा कोंडे सहसचिव शिवभूमी शिक्षण मंडळ यांचा या स्पर्धेच्या नियोजनामध्ये अतिशय सिंहाचा वाटा होता आणि पुणे जिल्हा बुद्धिबळ संघटनेला शिवभूमी शिक्षण मंडळाने ही अतिशय मोलाची साथ या निमित्ताने या स्पर्धेला दिलेली आहे। या स्पर्धेचं नियोजन गेल्या महिन्याभरापासून चालू होतं आणि आज त्याचा सांगता समारंभ आणि सकाळी त्याचा उद्घाटन समारंभ पार पडला। उद्घाटनाला दोनदा शिवछत्रपती पुरस्कार मिळालेले माननीय जयंतजी गोखले यांच्या हस्ते उद्घाटन झालं। त्यावेळेला प्रमुख पाहुणे म्हणून नवी मुंबईच्या सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस तृप्ती टिपरे या प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित होत्या। त्याचबरोबर LBHMचे संचालक नागनाथजी हळकुंडे हे देखील या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला होते। खास नंदुरबारवरून आलेले ऑल मराठीचे असोसिएशनचे सहसचिव शोभराजजी कोंडे यांनी देखील या संपूर्ण स्पर्धेला इथं उपस्थिती दर्शवली आणि सर्व खेळाडूंचा उत्साह त्यांनी वाढवला। त्याचबरोबर पारितोषिक वितरण समारंभ जो झाला त्या पारितोषिक वितरण समारंभाला अतिशय उत्साहाने मुलांनी आणि सर्व यांनी भाग घेतला होता। त्यामध्ये आजचे प्रमुख पाहुणे म्हणजे इंटरनॅशनल वुमन मास्टर की जे सर्व खेळाडूंची आयडॉल आहे अशी मृणालताई कुंटे यांच्या हस्ते हा पारितोषिक वितरण समारंभ झाला। त्यासाठी अध्यक्ष म्हणून माननीय विजयजी कोलते माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पुणे हे देखील उपस्थित होते। त्याचबरोबर संग्रामदादा कोंडे, शोभराजजी कोंडे हे सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि यांच्या उपस्थितीत सर्व खेळाडूंना 61,000 रोख रुपयांची पारितोषिकं ही प्रदान करण्यात आली आणि भव्य करंडक देखील त्यांना देण्यात आले। या स्पर्धेमध्ये आपण 5 गट केले होते। त्यामध्ये 8 वर्षाखालील गट, 10 वर्षाखालील गट, 12 वर्षाखालील गट, 15 वर्षाखालील गट व खुला गट अशा 5 गटांमध्ये ही स्पर्धा झाली। त्याचबरोबर मुलींच्यासाठी देखील प्रत्येक गटामध्ये वेगळी पारितोषिकं ठेवली होती। त्याचबरोबर ग्रामीण भागातून आलेल्या खेळाडूंसाठी देखील या प्रत्येक गटामध्ये वेगळी पारितोषिकं ठेवून त्यांचा देखील उत्साह वाढवण्याचा प्रयत्न झाला होता। ओपन गटामध्ये अजून वेगळ्या पारितोषिकांमध्ये जसे महिलांना पारितोषिक होती त्याचबरोबर हँडिकॅप प्लेयर जे आहेत त्यांच्या देखील वेगळी पारितोषिकं
तिथं ठेवण्यात आली होती. अशा रीतीनं संपूर्ण स्पर्धेचं नियोजन पुणे जिल्हा बुद्धिबळ संघटनेने केलेलं आहे. त्याला अतिशय उत्तम आणि मोलाची साथ शिवभूमी शिक्षण मंडळाने इथं दिलेली आहे आणि हा कार्यक्रम ज्ञानपूरच्या या अतिशय सुंदर अशा हॉलमध्ये वाढवरकर भवन ज्या हॉलचं नाव आहे त्या हॉलमध्ये आज संपन्न झाला. आज मी इकडे स्वर्गीय शिवाजीराव कोंडे देशमुख स्मरणार्थ बुद्धिबळ स्पर्धेला चीफ गेस्ट म्हणून आले. खूप छान झाली स्पर्धा. खूप मुलांनी बक्षीस घेतला होता आणि खूप सारी बक्षीस ज्याच्यामुळे मुलं पण खूप खुश होती. अशा भरपूर स्पर्धा पुण्यात होतच राहतात, पण अशाच स्पर्धांमुळे मुलांना एक्सपोजर खूप चांगल्या प्रकारे मिळतं आणि अशा प्रॅक्टिस टुर्नामेंटमध्ये पुण्यातल्या खेळाडूंचा दर्जाही खूप चांगल्या प्रकारे वाढतो. सगळ्यात छान मला वाटलं की अंडर 5च्या सगळ्या मुलांना बक्षिसं मिळाली आणि ती सगळी मुलं खुश झाली. हे खूप सुंदर गोष्ट आजच्या टुर्नामेंटमध्ये वाटली. तर अशाच खूप स्पर्धा पुण्यामध्ये व्हाव्यात आणि पुढच्या टुर्नामेंटसाठी शुभेच्छा. माझं नाव प्रथमेश शेरला. मी 7 वर्षाचा असताना मी चेस चालू केलं आणि तेव्हापासून माझं एकच एम होतं की मी ग्रँडमास्टर बनू. आणि आज मी या कोंडे सरांच्या टुर्नामेंटमध्ये फर्स्ट आलो. खूप चांगलं वाटतं की अशा मोठ्या टुर्नामेंटमध्ये मी फर्स्ट आलेलो. हे कोंडे सरांची टुर्नामेंटमध्ये हर टाईम ते मोठे मोठे प्राइजेस ठेवतात, त्यामुळे प्लेयर्सला खूप चांगलं वाटतं आणि खूप असं एन्करेज्ड वाटतं. म्हणून मला वाटतं की असेच तुम्ही टुर्नामेंट खेळा आणि प्रॅक्टिस करत राहा. हाय, माझं नाव मिहिर सरवदे. मी आज बुद्धिबळ स्पर्धेत आलो होतो. तिथे मी सेकंड आलो. सो ही स्पर्धा खेळून मला अतिशय चांगलं वाटतंय. आणि मी जेव्हा 11 वर्षाचा होतो तेव्हा मी चेस खेळणं चालू केलं. त्यानंतर एम्स तर मोठे होते आणि त्याच एमवर आत्ता चालतोय मी. सो होपफुली लवकरच ग्रँडमास्टर वगैरेचं होईल. अजून ही टुर्नामेंट जास्त वेल ऑर्गनाइज्ड होती. मला अपेक्षा आहे की हे बघून खूप लोक असे ऑर्गनाईज करतील टुर्नामेंट्स. बुद्धिबळ खेळल्याने बरेच फायदे होतात, जसं की आपली मेमरी इम्प्रूव्ह होती, आपल्याला व्हिज्युअलायझेशन जमतं, खूप गोष्टी आपल्याला नवीन शिकता येतात आणि खूप लाईफ ॲस्पेक्ट्समध्ये पण आपल्याला हे खूप युजफुल ठरेल. सो सगळ्यांनाच सांगेल की चेसला एक ट्राय द्याच नक्की. थँक्यू. माझं नाव अर्जुन अनुप कौलगुड आहे. मी 3रीत आहे आणि मला बुद्धिबळचं खूप इंटरेस्ट आहे आणि मी 4 वर्षांपासून खेळतोय आणि आज पहिल्यांदा मी अंडर 10मध्ये थर्ड आलोय. पहिली टुर्नामेंट आहे माझी आणि त्याच्यासाठी कोंडे सरांना मी थँक्यू बोलतो. मला बुद्धिबळ खेळताना खूप चांगलं वाटतं आणि मला खूप ते इंटरेस्टिंग वाटतं.